हाय एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। नवरात्री जवळ आलेली आहे आणि बऱ्याच जणांचे नवरात्रीमध्ये उपवास असतात। नेहमीच तोच उपवासाचा फराळ खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेला तुम्ही एकदम स्पंजी आणि टेस्टी बनणारी उपवासाची आंबोळी घरच्या घरी बनवू शकता। आंबोळीसोबत खाण्यासाठी एक मस्त अशी केशरी चटणी देखील केलेली आहे। तर चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे एका भांड्यामध्ये 1 कप वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। वरई घेताना ती अशी चांगली निवडूनच घ्यायची, त्यामध्ये काही टोके किंवा काही घाण वगैरे असेल तर पाकडून घ्यायचे। आता 1 कप वरईसाठी पाव कप साबुदाणे घेतलेले आहे। साबुदाणे पण मी वरई बरोबर मिक्स करून घेते। आता यामध्ये आपण पाणी टाकूयात। हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पहिल्यांदा वरई अशी वरवर येईल आणि नंतर ती सेट झाली ना की मग यामधले जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकू आणि असं आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावे लागतील। स्वच्छ धुवून त्यामध्ये मी आता पाणी घातलेलं आहे आणि कमीत कमी 2 ते 3 तास हे भिजत ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणी बघून घेऊयात। इथे मी 7-8 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। बेडगी मिरची आहे ही, याने चटणीला कलर चांगला येईल। तर आता या मिरच्या आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत। अर्धा तास तरी आपण हे छानपैकी भिजवून घेऊ, म्हणजे मऊ होतील। आणि मग यामधलं पाणी काढून टाकायचं, देठं काढायची आणि या मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या। आता यामध्ये घालूयात आपण 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, तसेच 2 चमचे दही घातलेला आहे। मीठ घालूया चवीनुसार आणि अर्धा चमचा घातलेली आहे साखर। पहिल्यांदा हे असंच बारीक वाटून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही यामध्ये पाणी घालून एक अशा कन्सिस्टन्सीची चटणी तयार करून घेऊ शकता। बघा किती सुंदर चटणी तयार झालेली आहे। टेक्स्चरसुद्धा चांगले आलेले आहे आणि चवीला पण अगदी गोड, आंबट, तिखट अशा चवीची आहे। 2 तास झालेले आहेत। इथे वरईचे तांदूळ आणि साबुदाणा छानपैकी भिजून फुलून तयार आहे। आता यामधील पाणी निथळून वरई आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। मी एकाच वेळेला हे सगळं दळून घेते, तुम्ही बॅचेसमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल। आणि आता याच वेळेला आपल्याला यामध्ये दही पण घालायचं आहे। दही घालून हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। 2 चमचे दही वापरलेलं आहे। उत्तप्पासाठी किंवा इडली डोशासाठी कसं आपण बॅटर तयार करतो त्याप्रमाणे हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। आता हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी फर्मेंट करत ठेवणार आहोत। यामध्ये दही घातलेलं आहे ते चांगलं मुरलं गेलं पाहिजे। पीठ मस्तपैकी असं फुलून तयार आहे। आता याचे आपण डोसे तयार करायला घेऊयात, पण त्याआधी आपल्याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। अगदी किंचितसं पाणी टाकून बॅटर मी थोडंसं लूज तयार करून घेतलं आहे। चवीपुरता मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घेऊयात। आंबोळी छानपैकी स्पॉन्जी आणि मऊसूत बनावी यासाठी पाव चमचा खाण्याचा सोडा देखील यामध्ये ॲड करते आहे। एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून लगेचच याचे डोसे किंवा आंबोळी तयार करायला घ्यायची आहे। बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट देखील वापरू शकता। आणि जर तुम्हाला दोन्ही वापरायचं नसेल तर तुम्ही हे पीठ फर्मेंट करायला 7 ते 8 तास साईडला ठेवून द्या। त्यानंतर याच्या आंबोळ्या तयार करायला घ्या। गॅसवरती पॅन तापत ठेवून त्यावरती तूप लावून घेतलेलं आहे। तेलसुद्धा लावून घेऊ शकता आणि एकदम मधोमध असं पळीभर बॅटर टाकायचं आहे। बॅटर सोडल्यानंतर हलकंसं गोलाकार फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच यावरती जाळी पडायला सुरुवात होते, तर झाकण ठेवायचं। वरई वापरल्यामुळे भेगा पडायला लागतात, जर तुम्ही झाकण ठेवलं तर भेगा पडणार नाहीत, अगदी मऊसूत तयार होतील। लो फ्लेमवरती असंच 1 मिनिटभर झाकण ठेवून दिलेलं होतं। त्यानंतर झाकण काढून खालची जी बाजू आहे ती आणखीन 1 मिनिटभर शेकवून घ्यायची। त्यानंतर ही आंबोळी तयार आहे, त्यामुळे प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि दुसरी आंबोळी सोडण्याच्या आधी पहिल्यासारखंच तूप लावून घ्यायचं। तवा चांगला तापून द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला यावरती बॅटर सोडून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती चांगला शेकून घ्यायचा। त्यानंतर झाकण उघडून यावरती तूप सोडा। तुपामुळे हे खायला आणखीन चवदार लागतील।
हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये 5 ते 6 मध्यम आकाराच्या आंबोळ्या तयार होतात. चटणी बनवून झाल्यानंतर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती. तर थंडगार चटणी आणि त्यासोबत गरमागरम उपवासाच्या आंबोळ्या एकदम जबरदस्त लागतात, कारण या एकदम मऊसूत तयार झालेल्या आहेत, स्पॉन्जी आहेत. फक्त यामध्ये जर तुम्हाला बेकिंग सोडा आणि इनो फ्रूट सॉल्ट वापरायचं नसेल तर पीठ चांगलं फर्मेंट करून घ्या आणि त्यानंतर पिठामध्ये मीठ टाकून याचे आंबोळे तयार करा. याआधी पण मी खूप सारे उपवासाचे पदार्थ तुम्हाला दाखवलेले आहेत, तर त्या सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आणि ही साधी सोपी रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि आजची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत.